भारताचं सुदर्शन चक्र S-400 ची वैशिष्ट्य काय? S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते। ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे। भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे। अत्याधुनिक फायटर जेट्सलाही पाडण्याची याची क्षमता आहे। S-400 एका वेळी 72 मिसाईल्स लॉन्च करू शकतं। ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते। शत्रूची फायटर विमानं, हेलिकॉप्टर, मानवरहित विमानं आणि ड्रोन्सना नष्ट करते। 400 किलोमीटर अंतरावरूनच ही सिस्टम टार्गेटचा अचूक वेध घेते। भारताच्या या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीनं गुरुवारी रात्री आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली। पाकिस्तानकडून होणारे मिसाईल आणि ड्रोन हल्ले यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले। सुदर्शन चक्र फार अप्रोप्रिएट नाव आहे असंच मला म्हणायला लागेल, कारण याच्यामुळेच आपण वाचलोय। नाहीतर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान हद्दीपासून भारताच्या पुष्कळ मोठ्या सिटीज अगदी जवळ आहेत आणि अशा परिस्थितीत त्याच्यावरती मिसाईलनी स्ट्राईक करणं फार सोपं आहे आणि त्यांना थांबवणंही फार अवघड आहे। पण S-400 मुळे आपण मोस्ट ऑफ दिस मिसाईल अटॅक्सना आपण थांबवू शकलेलो आहे। ड्रोनचा मारेकरी अशी ओळख असलेल्या L-70 गगननंही गुरुवारी आपली ताकद दाखवून दिली। L-70 ही स्वीडिश निर्मित 40 मिमी विमानविरोधी तोफ आहे, जी भारतानं अपग्रेड केली आहे। ही विमानविरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा भाग आहे। त्याची मारक क्षमता 4 किलोमीटर पर्यंत आहे। ही तोफ कोणत्याही ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर असणाऱ्या विमानांना सहजपणे लक्ष्य करू शकते। याशिवाय शिल्का या सोव्हिएत बनावटीच्या स्वयंचलित विमानांविरोधी तोफ आहेत, ज्यात 23 मिमीच्या 4 तोफा आहेत। या विमानविरोधी तोफेची रेंज 2.5 किलोमीटर पर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर, ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते। ही बंदूक प्रति मिनिट 4000 राऊंड फायर करण्यास सक्षम आहे, जे एका चिलखती वाहनावर तैनात केले जाते। उधमपूर आणि राजस्थानच्या इतर भागात